घर धन्याची काळ्या मन्याची, घर धन्याची काळ्या मन्याची, पोथबाई सन्मानाची गळ्यात, अग साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या टिळ्यात. आज साऱ्या जगामध्ये भगवान बुद्ध गेले, बाबासाहेब गेले. इथल्या लोकांचं दुर्दैव आहे, त्याला भगवान बुद्ध नाही कळाले आणि बाबासाहेब नाही कळाले. सगळे बाहेर गेले, बाबासाहेब तिकडे गेले. जसे 150 देशामध्ये भगवानचा धम्म आहे, तसे बाबासाहेब हळूहळू तिकडे चालले. प्रत्येक देशामध्ये बाबासाहेबांचे पुतळे करायले, बाबासाहेबांचे जयंत्या करायले, बाबासाहेबांचे आचार विचारांना ते लोक चालले. पण भारत देशामध्ये बाबासाहेब जन्माला आले, तर इथल्या भारतवासी लोकांचं भगवान बुद्ध इथं जन्माला आले, तर ह्या लोकांचं फार मोठं दुर्दैव आहे की त्यांना बुद्ध कळाले नाही, त्यांना बाबासाहेब नाही कळाले. हे सगळं अंधश्रद्धेमध्ये आहे, अंधभक्तीकडे वळालेले आहे. अशामुळं हा भारत जोपर्यंत या ग्रंथ प्रामाण्यावर आधारित राहील, या जातीवैद्यावर आधारित राहील, तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. लिहून घ्या, होणार नाही. ते सगळं जेव्हा बुद्ध धर्म तत्वानुसार वागतील तेव्हाच या देशाची प्रगती होईल. या देशाला पुढे जाण्यासाठी कोणीच रोखणार नाही. पण तो धम्ममय झाला पाहिजे तेव्हा. तिला लोकांना कळले नाही बाबासाहेब, म्हणून ते गाणं म्हणायचं आणि गाणे तसंच आहे. रमाई म्हणते इतर लोकांना काय म्हणते बघा ऐका. घर धन्याची काळ्या मन्याची, पोथबाई सन्मानाची गळ्यात, अग साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या टिळ्यात, अग साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या टिळ्यात. पती सुखात माझं सुख, त्यांना बघून जाते भूक, त्यांच्या सावली न बाई, त्यांच्या सावली न बाई, माझं हरवून गेलंय दुःख. तुमचं दुःख हरवून जाते का नाही मला माहित नाही बाबा. तुमचा पती आला ना, तुमचं दुःख हरवून जाते का त्याच्या नावानं गोट मोडतं हे मला माहित नाही. काय गोड सांगते आदर असते बरोबर असते, कदरलेले असतात आणि नवऱ्याचे गुण असतात तसे. काय सांगू महिना बाई नवऱ्याचे गुण, भट्टीवर जातो बाई येतो पिऊन, जगानाचं करतो बाई दारू पिऊन, असं काही होते त्याच्यामुळे तुम्हाला का त्याचा आत्मसत्कार नसतात. चंदनाचा गंध दरवळे या सेना मातीच्या सड्यात, अग साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या टिळ्यात. गरिबीची नाही लाज, कर्तव्य समजली माझं, खांद्याशी लावून खांदा, खांद्याशी लावून खांदा, मी डोईवर वाहीन ओझ, धन संपत्ती समावली ग, धन संपत्ती समावली ग, या मनगटीच्या चुड्यात, अग साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या टिळ्यात. बघा रमाई काय म्हणते आता. कळण्या कोंड्याची भाकर खाली का तुम्ही? जुन्या बाया खाल्ल्या असतील, जुन्या बाया नाही सांगत. जुन्या बायानं भाजीच्या भाकरी खाल्ल्या, त्या कळण्या कोंडाचा मिसळून जेवायच्या ते खाल्लाय. पण या तरुण लोकांना नाही खाल्लं, याला कोंड्याची मिळाली तिकडे फेकून होती. एवढं आम्ही आता कुठं आलो, बाबासाहेबांमुळे कुठं आलो राजे, कळण्या कोंड्यातले दिवस राहिले. आता एक पाहुणा जर आला तर घरी जड होते. म्हणजे शहर मध्ये राहिलेल्या बाळाला लई कंटाळा स्वयंपाक करायचा, लईच कंटाळा. तुम्ही जा 2-4 जणी तिकडे एकदा का खेड्यातले, ते म्हणते की आता सगळा पुढं आला सगळं खाऊन मोस करायचं घरात. ते 5 किलो देऊन आणलेलं आणि एवढ्या मोठ्या भाकरी जागी खेड्याचे लोक भाकरीले हाणतात. आपण सवय नाही, काम करावं लागतं ना. आणि काम करणारे लोक दाबून आणतात आणि ते रिकामी असतात. ते पायटे जर सगळ्यांनी नाश्ता दुपारी 2 फरक्या खायला घालायचे होते. इकडे 2 काहीच होत नाही.
दोन गोण्या मोकळ्या कसा तेच पता लागत नाही त्या कशाला भाकरी करते त्याला माहित आहे खेड्याचा झोपा वेगळाच असते शहराचा झोपा वेगळा असते सांगतो तुम्हाला मला हसू येते हाय तर तसं खेड्यात म्हणलं ना अहो त्या बाईला म्हणलं चहा आपण जर गेलो ना ती बाई म्हणाली किती जीव शेअरचं हाप असते शेअरमध्ये गेलं किती लोक आहेत 8 आहेत 4 म्हणजे 8 करून द्यायला नवऱ्याला किती जीव आणली अशी झाली की हाप त्याच्यावर एक मुंबई एखादा मसाला जास्त चहा प्यायची असते बघा थकून आलेल्या मसाला जरा एक सिंगल भरून पिला की बरं वाटतं त्याला हाप म्हणलं की मजा नाही आता ते शहरात गेल्यावर ते हाप म्हणल्यावर काय पिऊ इथं नाही हाप केला तर मग म्हणतो काय लोक चिंबशीत घरी गेलो हाप खेळायला आपल्या खेड्यात चहा म्हणलं की बशी कपातून उरी खाली बशी पडते चहा त्याला म्हणतात चहा शेरचं नुसतं पाहायला जा गरीबाचं खायला ते पहा मोठा नुसतं पाणी मजल्यावर आता त्याचं नुसतं डेकोरेशन पहा आणि गरीबाचं खायासाठी जा बिनधा दंतावून चटणी भाकर काय असणार भरपूर तिथं काही पोळ्या असतील पुरत नाही कंटाळा येते ना फक्त त्या बाळ्या बिचाऱ्या कामणी असते बघा कळण्या कोंड्याची भाकर वाटे तू पोळी साखर मीठ मिरची आणि पिठलं मीठ मिरची आणि पिठलं फिकी पडे बासुंदी खीर अमृताची गोडी चाखली याच्यावर तुम्हाला ते सांगणार बाया खाणार अमृताची गोडी चाखली या बिनतेलाच्या वड्यात अग साऱ्या जगाचं वैभव माझ्या कुंकवाच्या टिल्यात सुखलाल बंधू राजा तुझं गाजईला नाव नावाची कीर्ती त्याच्या गाईल सारा गाव लेक लाडाची वलंकराची नांदते संसारी गळ्यात तुम्ही कोणाची लेख आहे का नाही मग तुमचा संसार चांगला थाटणार सारखा नाही तर भांडण करा घरात नका कर जाऊ पतीचा आदर केला पाहिजे कसा का असे ना आता तुमची व्यसन गाठच पडली कसा का असे ना दारू पिण्याला का असे ना घरात भांडण झाली आणि भांडण झाली रागा रुसून गेला पप्प्या झाले बाप्पा गुणांमध्ये बाप्पा कसा का असे ना हाय आधा त्याला तर त्याला सोडतं इकडं आण करून खाऊ दे कारण ह्या भारत देशामध्ये अशी परंपरा आहे एखाद्या महिलाचं लग्न एखाद्या पुरुषाशी झालं तर ते कसा का अशा त्या संसार पूर्ण करतात त्या चारित्र्यवान राहतात शीलवान राहतात म्हणूनच या भारत देशामध्ये बुद्ध जन्माला येतात बोधिसत्व जन्माला येतात विद्वान लोक जन्माला येतात इथे चारित्र्यवान असते स्त्री शीलवान असते सदाचाराने वागणारे असते त्यांच्या पोटी बुद्ध जन्माला येतात बोधिसत्व जन्माला येतात बाहेर देशामध्ये गेलं 15 दिवसाला नवरे बदलतात बाहेर देशामध्ये गेलं ना तिथल्या बाया 15 दिवसाला नवरा बदलतात हे नाही पसंत चालले दुसरीकडे ते नाही पसंत चालले दुसरीकडे पण भारतामध्ये असं आहे एकदा लग्न झालं की तो कसा का असे ना आता मी सांगतो दारू बेवडा असो फेवडा असो कोणी असो त्याचा शेवट ते याला किंमत आहे म्हणून या देशामध्ये अशी परंपरा आहे संस्कृती आहे शीलवान सदाचाराने राहण्याची आणि मनुष्य या ठिकाणी बुद्धाचा जन्म होतो विद्वानाचा जन्म होतो बोधिसत्वाचा जन्म होतो भारत देशामध्ये पुरुष नाही होत बारशामध्ये होत नाही ह्या देशामध्ये होते भारतात बारशामध्ये बिलकुल नाही होणार बुद्धा जन्म होणार नाही बोधिसत्वाचा नाही इथंच होत असं आहे ते म्हणून बारशामध्ये नाही ह्या देशामध्ये ते बाउंड घेऊन घेतले जाते 2 वर्ष नाही 3 वर्ष नाही लग्न झाले ते घेऊन मन काय करायचं त्याचं असं आहे बाउंड घेऊन घेत असं इथे बाउंड आहे का एकदा लग्न लागेल जन्माचाच बाउंड होता तिथंच मारा कसंही असो काही असो जन्मेलं पाहिजे
असं आहे. म्हणजे जरी स्त्री म्हणते की माझ्या बापाचं नाव, माझ्या बापाचं नाव झालं पाहिजे, माझ्या भावाचं नाव झालं पाहिजे, इकडे नवऱ्याच्या कुळाचं नाव झालं पाहिजे, यासाठी ती मर्यादा राखते. नाही तर बाईनं मर्यादा सोडली म्हणून तर देवी म्हणतात तिच्या अंगात येते नाव, मग ती कोणाचा पद नाही, सगळं खाऊन टाकेल पण पत्ता लागली ना. असं आहे. स्त्री जगात फार ताकद आहे. एक मर्यादा सांभाळते पण ठीक आहे, पुरुषाचा म्हणजे मान राखते पण ठीक आहे. नाही तर लई झोडतात बघा करा, कवाड लावता टीव्हीचा आवाज मोठे करतात, जे झोडतात का नाही त्या काय सांगा तुम्हाला, असं नाही घ्या पाहिजे ते बाया काय तुम्ही साध्या नका समजू, या बिचाऱ्या मर्यादा सांभाळतात या ठीक आहे. पण त्यानं जर लय केलं तर मग याची मर्यादा सुटते. कारण लहानाची लेकरं मोठी होतात, हे लेकरं लहान तोपर्यंत ऐकतात, लेकरं बरोबर झाले आता तुझी लावतो देश. आता पाठी मागू साथ असते ना, या जरी महाराज हे प्रयत्न केला की पोरग म्हणत होते माग सर ते बाबा कशी आली ना कारण असं आहे. तर ते म्हणून रमाईसारखं आपलं जीवन जगलं. म्हणून काय म्हणतात ते कवीने कसं लिहिलं, लेक लाडाची वलंकराची नांदते संसारी लळ्यात, अग साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या टिळ्यात, साऱ्या जगाचा वैभव माझ्या कुंकवाच्या